शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या। जिल्ह्यातील 24 प्रकल्पात 67% जलसाठा, गत वर्षीच्या तुलनेत 21.51% अधिक। दूध उत्पादकांचे लाखोचे अनुदान रखडले, खेडेगावात तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी नाराज। दोंडा मार्गात वादळी वाऱ्याने केळी बागायत उद्ध्वस्त, 70 लाखांहूनही अधिकचे नुकसान, शेतकऱ्यांना अश्रू अनावर। कोकणात आज, उद्या आणि परवा मुसळधार पावसाचा इशारा। ई-केवायसी विना शेतकऱ्यांचे 50 कोटीचे अनुदान पडून जिल्ह्यात 70,000 शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित, ऑगस्ट-सप्टेंबरचे अनुदान वाटप रखडले। आवक घटल्याने कांद्याच्या दरात वाढ, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्चला मांडणार, विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 ते 26 मार्च रोजी। सोयाबीन पिकाच्या दरात वाढीला सुरुवात, कमीत कमी दर 3,620 रुपये, जास्तीत जास्त दर 4,130 रुपये, तर सरासरी दर 4,060 रुपये। बाजारात हरभऱ्याचे दर घसरले, हमीभावाच्याही खाली दर, आयात दरामध्ये अस्वस्थता, आयातीवर परिणाम शक्य। द्राक्ष उत्पादनात यंदा 40% घट, नैसर्गिक आपत्तीचा फटका, मागणीमुळे द्राक्षांचे दर टिकून। कृषी धोरणात कोरडवाहू शेतीकडे झाले दुर्लक्ष, राज्यातील स्वयंसेवी संस्थांनी केली खंत व्यक्त। खानदेशात केळी दरात किंचितशी घसरण, 21 रुपये प्रति क्विंटलला मिळतोय दर। खानदेशात 7,000 हेक्टरवर कलिंगडची लागवड। अमरावतीत सोयाबीनचे दर 1,000 रुपयाने पडले, भाव वाढण्याची शक्यता धूसूर।